मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो काल ॲक्च्युली काहीच व्लॉग नाही करता आलं कारण सगळं पॅकिंग वगैरे मध्ये होतं आणि आता आलो आम्ही, म्हणजे काल संध्याकाळलाच पोहोचलो आम्ही गावाकडे. दुपारून निघालो आणि सगळं पॅकिंग वगैरे करायचं होतं. वरून इतवारीवरून काही सामान पिकअप करायचं होतं येताना. सो ते सगळं करण्याच्या नादामध्ये वेळच नाही मिळालं काल. आणि काल ॲक्च्युली 5ला वगैरे 5-5:30ला आम्ही इथं पोहोचलो आणि नंतर मग थंडी भरपूर आहे गावाकडे, भरपूर म्हणजे भरपूर आहे म्हणजे. आणि तसं आहे स्वयंपाक आणि मी खेळते आहे बाहेर. भरपूर डस्ट होतं काल आल्यानंतर कारण सगळे धानं होते बाहेर ठेवलेले आतापर्यंत. जर ते धान भरत वगैरे असलं तर पूर्ण धूळ आतमध्ये. आल्यानंतर आधी पूर्ण क्लिनिंग केली, रूमची पण पूर्ण क्लिनिंग करून काढली आधी. भरपूर वेळ लागला ॲक्च्युली. आज थोडंसं लेटच उठणं झालं, जवळपास 8 वाजे उठलो आम्ही. आणि आवरायचं आहे आता, स्वयंपाक करून झालेला आधी आवरून घेते. येतं बरोबर आधी पूर्ण क्लिनिंग करून काढली रूमची. पूर्ण सगळीकडेच धूळ बसलेलं. तर धान असले की सगळीकडेच धूळ असतं. पूर्ण सगळं पुसून काढलं लादी वगैरे. आणि चला आवरून घेते पटकन. तळ्यावर फिश घ्यायसाठी. इथे फ्रेश फिश आहे आणि भरपूर जण पार्टी पण करतात, सगळे टिफिन वगैरे आणून. हे तो मोबाईल दे माझ्याकडे. दोन्ही 1.5 आहे समजा, बरोबर आहे. आणता थांबा. ते मामा ते मान का ते कमी आहे. 1.5 किलो भरते का तुम्हाला? आता मग अशी गोष्ट आहे. मग 2.5 किलो आहेत ना, मोठी घाटा केला. जास्त गेली आता. फोटो काढते. एकच आहे ना, वेगळे आहेत का? हो दाडको. आणि ते सारखे दोन किती बसत आहेत? त्या 3 किलो आहेत. जास्त आहेत. 3 किलो आहेत. आणि ह्या दोन किती बसत आहेत? जास्त 3 किलो. तर मग ते पकडणं सारखे वाला. डाळाची टेस्ट अलग आहे. डाळकाची टेस्ट अलग आहे ना. कोणतं डाळ का? हो, तो लंबावाला. अच्छा, तसा नाही आहे का? एकच होता का? किती झाले? पाण्यात जाऊ. जाऊ थांब. नाही बाबा, नाही जाऊ. काकाकडे गेलं ना आता. काकाकडे गेलं ना आता. बोल. काका नाही येत ना नेणारे. काका नाही येत, काका घरी गेले. काका घरी गेले ना. ये बसू. अच्छा. सो या साईडला
रोडाच्या त्या बाजूला पूर्ण पहाड आहे. इथे मोकळं ग्राउंड आहे. ॲक्च्युली बाकी वेळेला पाणी असतं खूप जास्त आणि या साईडला पाणी आहे आणि पूर्ण पहाड आहे इथे या ठिकाणी. झुला जाऊ थांब दादा, झुलत आहे ना, थोड्या वेळाने जाऊ. इथे पण म्हणजे बऱ्या प्रमाणात प्राणी असतात. रात्रीच्या वेळेला वगैरे दिसतात, टायगर वगैरे, बिबट्या वगैरे जसं दिसतात. पण आम्हाला तर कधीच नाही दिसलं. पण गावात जे आता जे कंटिन्यू राहतात त्यांना भरपूर असे अनुभव आलेले आहेत. किंवा जे जसं आता गाई वगैरे राखायला आणतात त्यांना रोज दिसल्यासारखे दिसतात. सो आजचा प्लॅन आहे की ॲक्च्युली काही सामान होतं रिसिव्ह करायचं नागपूरवरून. सो ते रिसिव्ह केलं आणि मग इकडे आलो आम्ही. सो ते नेण्यासाठीच मेघा आणि प्रणय येणार होते. मग विचार केला की सगळ्यांनाच बोलू, कारण आज मॉर्निंगलाच येणार होते ते, पण काही कारणामुळे मग कॅन्सल केला. संध्याकाळी येणार आहे नाही आणि ची तर म्हणून त्याच्यासाठीच फिश घेत आहोत. आता बघू, आता इथे वेगवेगळ्या प्रकारच्या फिश आहेत. कुठली काय ते आता जायलाच कळतं. मला तेवढं काही कळत नाही त्यातलं. 2 वेगवेगळ्या मिळाल्या तर काय होतं ना, एकसारखं जर मिळालं तर सोबत बनवायला बरं होतं. पण 2 वेगवेगळ्या मिळालं तर दोन प्रकारचे जर वेगवेगळ्या टाईपचे असले ना तर वेगवेगळंच त्यांची भाजी बनवावी लागते. कारण टेस्ट पण वेगळी प्रत्येक फिशची टेस्ट वेगळी असते. सो फिश घेऊ आणि बघू. आता अपलोडिंग सुरू आहे माझं. अपलोडिंगसाठीच ॲक्च्युली बाहेर निघालो होतो आम्ही आणि फिश पण घ्यायची होती. सो इथे पकडलं आणि काल पण आणली आम्ही येताना. ते आहे शिवनीबांची फिश आणली होती. तर ते पण जवळच आहे. तिथं पण भरपूर प्रमाणात मासेमारी असते. छान मी झुलवून देते मग तू आता सुरू झाली. उन्हाळभर पूर्ण इथला आता जसजसं पाणी कमी होत जातं ना मासेमारी सुरू होते. नाही बेटा नाही देऊ आता. ते बंद आहे बेटा, नाही आहे तिथे. हात सोडलं तिने.